इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा महापालिकेत महत्त्वाच्या जीएसटी परताव्याचा प्रश्न निकाली असो, तो तातडीने मार्गी लावून त्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बोलताना दिली। इचलकरंजी महापालिकेच्या वतीने तब्बल 512 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ, उद्घाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला। या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। ते पुढे म्हणाले, आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने हे दोघेही सातत्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत। त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विकास कामे मार्गी लागत आहेत। विशेषतः इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न किंवा महत्त्वाच्या महापालिकेच्या जीएसटी परताव्याचा प्रश्न असेल, त्या संदर्भात कसलीही काळजी करण्याचे कारण नाही। जवळपास पुढच्या 5 वर्षाच्या जीएसटी परताव्याच्या संदर्भात आम्ही आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि आपल्या मागणीप्रमाणे जीएसटीचा परतावा लवकरच इचलकरंजी महापालिकेला मिळेल। त्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी विशेषतः महाराष्ट्राचे मँचेस्टर असलेल्या सगळ्या औद्योगिक घटकांना देखील मोठ्या प्रमाणात होईल, असेही ते म्हणाले। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शंभू तीर्थ 1.91 कोटी, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह पुनर्जीवन 9.50 कोटी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामे 16.64 कोटी, माझी वसुंधरा अभियान बक्षीस रकमेतील कामे 4 कोटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक रस्ता बळकटीकरण 12 कोटी, कूपनलिका दुरुस्ती पंप बसविणे 1.30 कोटी, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका इमारत बांधकाम 5.23 कोटी, शहापूरमधील दुर्गामाता मंदिर सभामंडप बांधणे 1.22 कोटी, साईट नंबर 102 आणि गावभागात 25 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे 5.97 कोटी आणि पंचगंगा जकवेलकडून येणाऱ्या 750 मिलीमीटर व्यासाची दाब नलिका बदलणे 499 कोटी या कामांचा शुभारंभ करण्यात आला। प्रारंभी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी स्वागत केले। यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रलंबित थकीत सहाय्यक अनुदान त्याचबरोबर जीएसटी परतावा मिळावा यासह विविध कामांसाठी निधी देण्यासाठी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। सूत्रसंचालन विजय राजापुरे यांनी केले। आभार अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदेकोले यांनी केले। या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, अशोक स्वामी, रवींद्र माने आदींसह मान्यवर उपस्थित होते।